नमस्कार मित्रांनो, द राखी सावंत शो मध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. म्हणजे अर्धा जो आजचा एपिसोड होता ना, तो अक्षरशः राखीनेच खेचत नेला. आपण बऱ्यापैकी आता लोक सांगताना दिसतात की यार राखी नको आता, फार इरिटेट करायला लागली. मी देखील 2-3 वेळा हे बोललो आहे. पण कधी-कधी असं वाटतं की यार राखी जर नसती तर या सीझन 6चं काय झालं असतं? असा मोठा प्रश्न सध्या उपस्थित होतोय. म्हणजे आता तुम्ही राकेशचंच उदाहरण घ्या. राकेश बरोबर प्रेमाचं नाटक करायचं आणि नंतर त्याचे जाऊन ठासायचे. असा राखीचा गेम पाहायला मिळतो. कधी-कधी फार इरिटेट वाटतं, पण कधी-कधी असंही वाटतं, की यार राखी आहे म्हणून काहीतरी बिग बॉसच्या घरामध्ये मजा आहे, असं सांगायला हरकत नाही. तर आजच्या दिवसाचे आहे ना 4 अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत. ते म्हणजे पहिला तर नॉमिनेशन टास्क आणि या नॉमिनेशन टास्क अंतर्गत विशालने विचारलेला एक प्रश्न तन्वीला आणि तन्वीने त्याच्यावर दिलेलं उत्तर आणि ते उत्तर घेऊन आर्वीने जो काही बिग बॉसच्या घरामध्ये ड्रामा केला, तो दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा म्हणजे राखीने जे काही बिग बॉसच्या घरामध्ये आज केलं, जेवण, भांडी आणि जो काही ड्रामा केला तो. आणि चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राखी आणि आर्वी यांच्यामध्ये जे काही भांडण झालं ते. तर या सगळ्या मुद्द्यावरती मस्तपैकी सविस्तर बोलूया. खरं तर आजचा एपिसोड आहे ना एकदम भारी होता. बरेच मुद्दे आज बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळाले. खरं तर अ, हा बिग बॉस आता फिनालेकडे चाललाय. परंतु फिनालेकडे जात असताना बिग बॉस थोडासा इंटरेस्टिंग होत चाललाय असं सांगायला हरकत नाही. काहीतरी मी सोशल मीडियावर असंही वाचलं, की थोडंसं एक्सटेंड करा हा शो. आता थोडीफार रंगत बिग बॉसच्या घरामध्ये यायला लागली. तर बघूया आजच्या दिवसामध्ये काय-काय झालं ते. तर मित्रांनो कालच्या दिवशी नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली आणि या नॉमिनेशन प्रक्रियेअंतर्गत एकूण 7 सदस्यांनी आपली मतं नोंदवली आणि शेवटी बिग बॉसने इथे तन्वीला ठेवलं आणि तन्वीला एक विशेष अधिकार दिला, जो सगळ्याच कॅप्टनला बिग बॉसने दिला होता, की तुम्ही 2 नव्हे तर अजून एक एक्स्ट्रा 3 सदस्यांना तुम्ही नॉमिनेट करू शकता. एकंदरीत मला असं वाटत होतं, की यार तन्वी काहीतरी वेगळा गेम आपल्याला दाखवेल, काहीतरी वेगळी मतं मांडेल. परंतु तन्वी ही आज सेम टाटा ग्रुपच्याच बाजूने खेळताना दिसत होती आणि ते होणारच होतं. तर येथे तन्वी पहिलं नाव घेते ते म्हणजे सागरचं. सागरचा गेम मला या सगळ्या सदस्यांपेक्षा थोडासा नक्कीच वीक वाटतो. आम्ही बऱ्याच वेळी बद्दल बोलत असतो. बऱ्याचशा गोष्टी आमच्या आता हल्ली पटायला लागल्यात. पण मला त्याचा गेम वीक वाटतो. आणि आता इथे ती स्वतःही सांगते, की तुम्ही लोकं सांगत असाल, की रेवा वीक आहे. तर असं नाही. माझ्या मते रेवा नक्कीच स्ट्राँग आहे. जरी ती माझ्या ग्रुपमध्ये असली तरी तिचा मला गेम दिसतोय. ती वायफळ बडबड असो किंवा इतर काहीतरी असो, त्याच्यामध्ये ती बोलताना आपलं मत देताना ती दिसते. असं म्हणून सागरला ती नॉमिनेट करते आणि यावेळी असं विचारायचं एक नियम बिग बॉसने काढला, की काय वाटतं तुम्हाला? माझ्याऐवजी तुम्ही कोणाला नॉमिनेट करू इच्छिता? असं आपलं मत सांगायचं असतं. त्याचा आणि या नॉमिनेशनचा काहीच संबंध नाही. तरी इथे सागर सांगताना दिसतो, की मला असं वाटतं, की मी तरी त्या रेवापेक्षा स्ट्राँग आहे असं मला वाटतं. तुम्ही इकडे रेवाला नॉमिनेट करायला हवं होतं. इथे तन्वी दुसरं नाव घेते ते म्हणजे राखीचं. मला थोडंसं शॉकिंगच वाटलं, की तन्वी राखीचं नाव घेणार नाही, परंतु असंच सध्या बिग बॉसच्या घरामध्ये ग्रुपच पाहायला मिळतात. तर इथे राखीचं तिने नाव घेतलं आणि इथे पहिल्यांदा क्लिअर केलं, की नो डाउट राखी या शोला 100% देते. परंतु ज्या पद्धतीने ती शोमध्ये खेळते, उगाचच मुद्दामून मुद्दे काढायचे आणि ते खेळवत बसायचे. असा एकंदरीत राखीचा गेम आहे आणि गेले 2 आठवडे ती मला डाउन दिसले. तर राखी बोलते, की "मी काही डाउन-बिऊन होत नसते. मी राखी सावंत आहे. तुमच्यासारखे मुडदे मी नाहीये. मी खेळते आणि सगळ्यांना खेळवते आणि दुसरे इकडे-तिकडे साड्या नेसून मी असं इकडे-तिकडे फिरत नाही." तर राखीचं जे काही बोलणं असतं ना, ते एकदम जबरदस्त असतं आणि ती सांगते, की "मी प्रत्येक डिस्कशनमध्ये सुद्धा असते." आणि परत तन्वी काहीतरी बोलण्याचा राखीला "तू वीक कशी आहे?" हे दाखवण्याचा प्रयत्न करत होता. त्यानंतर राखीने पाय उचलला, "टॉक टू माय फीट" असं म्हणून स्टॉप करण्याचा तिथे प्रयत्न केला. त्यानंतर तिसरं नाव जे होतं ते म्हणजे अनुश्रीचं. अनुश्री मला ही थोडीशी वीक वाटते आणि मी तिला फिनालेमध्ये पाहू इच्छित नाही, असं म्हणून अनुश्रीचं नाव घेतलं. खरं तर अनुश्रीचं नाव देखील माझ्यासाठी नक्कीच शॉकिंग होतं. अनुश्रीचं नाव घेतल्यानंतर ती प्रचंड भडकते. "अगं बाई, तूच तन्वी कोलते होतीस ना, की ती
त्या वजन काट्याच्या टास्क मध्ये सांगत होते की तूच बाई आहेस, की ती खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे. आणि आता मला तू वीक कंटेस्टंट सांगतेस. अरे ती 3 टाळकी बसलीत ना तुझी, त्यांना तू नॉमिनेट कर. त्यांच्याबद्दल बोल. आमच्याबद्दल काय बोलते? त्यांना कधीतरी बोल. तेव्हा दीपाली बोलते, "अगं बाई काय बोलतेस तू? तुला कळतंय का? टाळकी बोलतेस तू? जरा माझ्या वयाचा तरी विचार कर. काय बोलतेस तू?" त्यानंतर मग रेवा, फुटफुट. माझी ताई बोलल्यानंतर मला देखील काहीतरी बोलायला पाहिजे. रेवा म्हणजे फुल कॉपी पेस्ट दीपालीचे. ही पण फुटफुटायला लागली. "अगं," बोलते, "मंद बदक तुला कळतंय का गेम?" इथून मग त्यांची थोडीशी तू-तू मैं-मैं पाहायला मिळाली. मित्रांनो, अनुषने जे काही मुद्दे काढले ना, ते खूपच चांगले होते आणि एकंदरीत मला असं वाटतं ना, की अनुश्री आहे ना, ज्या पद्धतीने मुद्दे ठेवते, ज्या पद्धतीने ती बोलते, तर एकंदरीत अनुश्रीचा गेम मला खूपच स्ट्राँग वाटला आणि मला असं वाटलं होतं, की मित्रांनो, ज्या पद्धतीने बिग बॉसने तन्वीची ही शेवटची फेरी राखून ठेवली होती, तर काहीतरी वेगळा निर्णय तन्वी घेईल आणि तो आपल्याला एपिसोडच्या सुरुवातीलाच काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, असं मला वाटलं होतं. पण तन्वी देखील ग्रुपमध्येच खेळताना दिसते. मित्रांनो, काय झालं माहिती आहे का? हे लोकं आहेत ना, ग्रुप सध्या सोडताना दिसत नाहीये. त्याचं कारण असं कदाचित हे जे बाहेरून जे लोकं आलेले आहेत, मग राकेशची बहीण असेल किंवा इतर सदस्य, त्यांनी सांगितलं, ज्याच्यामध्ये रेवाची बहीण देखील होती, की तुमचा काटा ग्रुप खूप स्ट्राँग आहे. असाच तो पुढे गेला पाहिजे. त्यामुळे बघा यांच्यामध्ये देखील बरेचसे मतभेद आहेत. नाही असं नाही. हे मतभेद थोडेफार चव्हाट्यावरती देखील आणतात किंवा येतात, परंतु असा मोठा त्याचा स्फोट होताना दिसत नाही. हे जे तेवढे आहेत ना, ते त्यांच्यामध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतायत, असं पाहायला मिळतं आणि विशेष म्हणजे याला साथ तर मी असं म्हणणार नाही, पण बिग बॉसने देखील यांच्या बऱ्याचशा गोष्टी अशा समोर येऊ दिल्या नाहीत. आता ज्या पद्धतीने टोळी टीमच्या चुगल्या दाखवल्या, तशा चुगल्या या लोकांच्या दाखवल्या नाही. जर अशा चुगल्या दाखवल्या असत्या ना, तर फार इंटरेस्टिंग बिग बॉस झालं असतं, असं मला वाटतं. तर ठीक आहे. इथे नक्कीच अनुश्रीचं कौतुक आहे, की अनुश्री पॉइंट टू पॉइंट छान बोलताना दिसते, असं मला वाटतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आता इथे अनुश्रीने 3 नावं घेतली, ज्याच्यामध्ये सागरचं नाव आहे. सागर जास्त काही एक्सप्लेनेशन देताना तो बोलला नाही. त्यानंतर राखी, राखी तर फुल भिडली आणि राखी कॅप्टन तन्वीला देखील नंतर फुल भिडली. त्याच्याबद्दल बोलूया. त्यानंतर अनुश्रीचं नाव घेत अशा 3 सदस्यांना तिने नॉमिनेट केलं. आता इथे विशाल कोटे यांना असाच एक प्रश्न विचारला, तर मी मला असं सहज विचारायचं आहे. मी खरं तर नॉमिनेट आहे. पण जर मी नॉमिनेट नसतो, तर तू मला नॉमिनेट केलं असतं का? यावर तन्वी बोलते, की "नाही, तुला मी नॉमिनेट केलं नसतं, कारण तू त्या निकषामध्ये बसत नाही." तर हीच गोष्ट काटा टीमचा जो म्होरक्या आहे, आरबी म्हणजेच राकेश बापट, त्याला प्रचंड खटकते आणि त्यानंतर तो राग रुसवे करताना दिसत होता. आता इथे तो स्पष्ट सांगताना दिसतोय, की मला आता कोणावरतीच विश्वास राहिलेला नाहीये आणि आता काटा टीम बंद म्हणजे बंद. मला आता याच्यानंतर काहीच बोलायचं नाही. यानंतर दीपालीची जी काही अवस्था झालेली ना, म्हणजे काटा टीम बंद. हे भगवान परमेश्वरा, हे काटा टीम बंद. माझं कसं होणार? मला असं खेळताच येत नाही. काटा टीम बंद. मग ती राकेशकडेही जायची, राकेशकडून तिकडून काहीतरी सांगायचं. मग ती तन्वीकडेही जायची. हिलाही सांगायची, "नाही, नाही, तू बोल राकेशची बोल. नको, नको, काटा टीम बंद." मला हे ऐकायलाच कसं तरी वाटतंय. "बोल, बोल, बोल. तन्वी तू जा. तू जा आणि त्या आरबीशी बोल. काय ते क्लिअर कर. आत्ताच्या आत्ता जा." दीपालीचा एक डबल ढोलकीचा गेम आपल्याला इथे पाहायला मिळाला, की इकडे राकेशला काहीतरी वेगळं सांगायचं आणि मग इकडे जाऊन त्या तन्वीला काहीतरी वेगळं सांगायचं. आणि मला असं वाटतं ना, की कदाचित टाटा टीम फुटली ना, तर आरबी किंवा मग ती तन्वी हे देखील इंडिव्हिज्युअल खेळू शकतात. पण दीपाली एवढी त्या काटा टीममध्ये घुसली ना, की तिचा आता असा इंडिव्हिज्युअल गेम राहिलेला नाही, असं एकंदरीत पाहायला मिळतं आणि ती नाही खेळू शकत इंडिव्हिज्युअल गेम, असं पाहायला मिळतं. तन्वीचं इथे एक होतं, की यार माझी पण मतं आहेत. मला पण माझी मतं मांडू देत. मला विशालचा गेम स्ट्राँग वाटतो. आहे माझा तो दुश्मन. पण मला विशालचा गेम स्ट्राँग वाटतो. आता या काटा टीममध्ये असं झालंय ना, की यांना बरंच बोलायचं असतं. पण हे व्यक्त होऊ शकत नाही.
अशी त्यांची गत सध्या झाली. तन्वीला पण काही गोष्टी सांगायच्या होत्या. मला पण इंडिव्हिज्युअल खेळू दे आणि ती त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न देखील करत होती, की विशालचा गेम कसा आहे, त्याला मी का नॉमिनेट करू शकत नाही, असं बरंच काही सांगत होतं आणि ती सांगण्याचाही प्रयत्न करत होती. पण काय झालं, की राकेश बापट ज्या पद्धतीने हावी होत होता तिच्यावरती, ज्याच्यावरती की नाही हे असंच आहे ना, तसंच आहे, विशाल कसा आहे, तो कसा बोलतो, कसा वागतो आणि ही जी काही सिच्युएशन आहे, त्या सिच्युएशनमध्ये तू असं बोलायला नको होतंस, असं करून म्हणजे एकंदरीत तन्वी काहीतरी करण्याचा प्रयत्न करत होती. तिचे स्वतःचे मतं मांडण्याचा ती प्रयत्न करत होती. पण ती सक्सेस नाही झाली तेवढी. मित्रांनो, राकेशला काय खटकलं, तर विशालने ज्या पद्धतीने तन्वीला विचारलं, की "जर मी नॉमिनेट नसतो, तर तू मला नॉमिनेट केलं असतं का?" यावर तन्वीचं जे काही उत्तर आहे, की "नाही, मी तुला नॉमिनेट केलं नसतं." तर राकेशचं मत, की "अरे, आत्ताच माझं आणि विशालचं झालंय आणि आपण एकच ग्रुपमध्ये आहोत, तरी देखील जस्ट सगळं घडलंय आणि ही विशालची बाजू घेते." तर ही गोष्ट कुठेतरी आरबीला चांगलीच खटकली आणि मित्रांनो, खटकणं देखील स्वाभाविकच आहे. मी राकेशच्या बाजूने असं बोलतो. कारण तुम्ही इतके दिवस ग्रुप खेळताय, तर त्यामुळे साहजिकच एखाद्या माणसाला वाटेल, की आता रिसेंटली तुमच्याच ग्रुपच्या ज्याला तुम्ही भाऊ मानता आणि त्याबद्दल असं काही घडलंय आणि लगेच तुम्ही दुसऱ्याबद्दल चांगलं बोलता. तर त्यामुळे राकेशला ते खटकणं स्वाभाविकच होतं. आता इथे तन्वी देखील आपलं मत मांडण्याचा प्रयत्न करते, की बघ आहे तो निगेटिव्ह नक्कीच आहे. त्याचा गेम निगेटिव्ह आहे. पण नात्यांचा खोटा वापर करून एखादा जर गेम खेळत असेल, गैरवापर करून एखादा गेम करत असेल, तरी तो गेम खेळतो ना. आणि माझा पण पर्सनल गेम आहे. तुम्ही ज्या पद्धतीने राकेश बापट आहात, तुमची एक पर्सनॅलिटी आहे. त्या पद्धतीने तन्वी कोलते हिची देखील एक पर्सनॅलिटी आहे. तर मलाही माझा गेम खेळू दे, असं कदाचित तन्वीचं सांगण्याचा उद्देश होता. पण इथे आरबी सांगताना दिसतोय, की बाई त्याच्याशी मला काही घेणं-देणं नाही. परंतु ज्या पद्धतीची पहिली तन्वी होती ना, एकदम स्ट्राँग होती. सगळ्यांना भिडायची, नडायची. तशी तन्वी आता दिसत नाही. तन्वी एकदम सॉफ्ट झालेली आहे. म्हणजे एकंदरीत राकेशला काय सांगायचं होतं, की "बाई तू ज्या पद्धतीने त्या विशालची बाजू घेतलीस ते मला पटलेलं नाही." पण आता तो डायरेक्ट सांगू शकत नाही. आता हे कारण दिलं, की तो आता ती स्ट्राँग तन्वी दिसलेली नाही. तर तन्वी इथे द्विधा मनस्थितीत होती. खरं तर आत्ता असा गेम आहे ना, रितेश भाऊने देखील हे स्पष्ट केले, की "बाबांनो तो खेळा ना तुम्ही. काय ग्रुप खेळत बसलात." आणि हे काटाच्या बाबतीत नाहीये. हे जी टोळी म्हणून जे लोकं वावरतायत ना, त्यांच्या बाबतीत देखील तेच आहे. आता नॉमिनेशन टास्क तुम्ही बघा. काटा टीमने ते ग्रुपमध्ये आहेत आणि तो ग्रुप त्यांचा दिसतो. काटा टीमने या टोळी समजणाऱ्या ज्या लोकं आहेत, ती लोकं आहेत टोळी ग्रुपची, त्यांना नॉमिनेट केलं. आता ही लोकं आम्ही सांगतात, की आम्ही इंडिव्हिज्युअल आहे. या लोकांनी काय केलं? या लोकांनी या काट्यावाल्यांना नॉमिनेट केलं. त्यांनी कुठे त्यांच्याच लोकांना नॉमिनेट केलं. अनुश्रीने सागरला केलं, सागरने अनुश्रीला नॉमिनेट केलं. आता हे लोकं सांगत असतात, की आम्ही इंडिव्हिज्युअल आहे. आमचा ग्रुप नाहीये. परंतु हे ग्रुपसाठीच खेळताना दिसतायत की. सतत जर हे सांगत असतील, की आम्ही इंडिव्हिज्युअल आहे, इंडिव्हिज्युअल आहे, इंडिव्हिज्युअल आहे. कुठे इंडिव्हिज्युअल खेळतात हे? विशालने या लोकांना नॉमिनेट केलं का? सांगत असतो ना माझा वैयक्तिक गेम आहे. याने कुठे या लोकांना नॉमिनेट केलं? मग यांचा ग्रुप दिसतो. यांचा ग्रुप नाहीये. परंतु हे ग्रुपसाठीच खेळतात. अजून देखील त्याच गोष्टी ते लोकं म्हणजे हे दोन्ही लोकं त्याच गोष्टी करताना दिसतात. अरे तुमचा इंडिव्हिज्युअल गेम दाखवा. आणि मी मगाशी सांगितलं ना, की ज्या पद्धतीने तन्वी कोलतेचा शेवटचा हा सेगमेंट आजच्या दिवशी ठेवला होता. म्हटलं तन्वी काहीतरी गेम करेल काहीतरी आपल्याच लोकांचा. तसं ती करणार नाही. पण असं काहीतरी वाटलं होतं, की चला पहिल्याच दिवशी काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु तसं काही झालं नाही. आता आता इकडे तन्वीचा गेम बघा. सरळ तिकडे विशालला सांगायचं, की "नाही तू स्ट्राँग आहेस, मी तुला नॉमिनेट करणार नाही." आणि त्यानंतर मग एक्सप्लेनेशन देत बसायचं. गरज काय? तुम्ही एकदा जो निर्णय घेतला ना, निर्णय घेतला. त्याच्यावरती सारवासारव करायची गरज काय तुम्हाला? तर असा सध्या बिग बॉसच्या घरातील लोकांचा गेम पाहायला मिळतो. त्यानंतर इथे आहे ना, आरबी आणि राखीमध्ये थोडंसं बोलणं आपल्याला पाहायला मिळालं, की आरबी इथे स्पष्ट सांगतो हां का पहिल्यांदा, की "मला नाही हा रिएलिटी शो करायचा. मी का म्हणून आलो. मला यायचं नव्हतं. या लोकांनी मला जबरदस्ती आणलं." राखी बोलते, की "असं थोडी जबरदस्ती कोण घेऊन येतं."
तू आलास, तुझ्या पावलाने आलास. आता याच गोष्टीचा राखीने इश्यू केला. आता राखी लगेचच राखीने म्हणजे कानात भरलं की ते आपल्याला ओकायचंच आहे. राखी थेट इकडे जे टोळी टीमचे सदस्य आहेत त्यांना सांगताना दिसते की अरे याला नाही थांबायचं, याला काटा ग्रुपमध्ये देखील खेळायचं नाहीये, याला घराबाहेर जायचंय. सागरचं एक वाक्य इथे खूप छान होतं. सागर सांगताना दिसतो की मग जा ना बाबा, जरा आमचं कॉम्पिटिशन कमी तरी होईल, जायचं तर जा, असं सागर येथे सांगताना दिसतोय. या ट्रॉफीसाठी माणसं मरमर करतायत, जायचं तर जा. गेल्या वेळी पण सांगत होतास, तेव्हा गेला नाहीस, आता तरी घराबाहेर जा. मी काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की मला देखील घराबाहेर जायचंय, पण मी जाणार नाही. पण तू जा, तू सांगतोस, तू जा, असा हा सागर आहे. सागरचं इथे ना कौतुक करायला पाहिजे की सागर विशाला खूप छान समजवताना दिसत होता की बाबा जे झालं ते झालं, आता त्या त्या विषयावरती तुम्ही बोलू नका. तोही तुझ्या समोर नाहीये आणि तूही त्याच्या समोर नाहीये. तुम्ही दोघं एकमेकाचं तोंड पाहत नाही, तर दोघे वेगळं राहा. दोघंही विषय काढू नका इथे. आणि राखी तुला बरंच काही येऊन सांगण्याचा प्रयत्न करेल, बऱ्याच गोष्टी त्याच्याविषयी, आर्मीविषयी. तर तू थोडंसं लक्षपूर्वक ऐक आणि आपल्याला काय बोलायचं, काय रिॲक्ट व्हायचं आहे, ते समजून तू थोडं सांग. ते समजून तू थोडंसं वाग. कारण राखी बऱ्याच गोष्टी तुला आता सांगण्याचा, भडकवण्याचा प्रयत्न करेल. तर हे व्यवस्थित विशालने समजून घेतलं आणि त्या पद्धतीने तो नंतर नाही तेवढं तो रिॲक्ट झाला कुठल्याच गोष्टीवरती आणि विशालने या अगोदर माफी देखील मागितली की माझ्याकडनं चूक झाली, की मी एवढं रिॲक्ट व्हायला नको होतं आणि त्याने देखील भिडण्याची ताकद ठेवायला पाहिजे. एकंदरीत मित्रांनो, विशालला देखील कळून चुकलं की ज्या पद्धतीने मी जे काही बोललोय त्याचा खूप इश्यू बिग बॉसच्या घराबाहेर झाला असेल. कारण तेवढा गेम तरी नक्कीच विशालला कळतो, असं मला वाटतं. आणि आता विशाल हेही झालं असेल की यार आता भाऊच्या धक्क्यावरती माझी चांगलीच काशी होणार आहे, असं विशालने नक्कीच ठरवलं असेल. त्यानंतर राखी इथे विशालला सांगताना दिसते की बघ, आता हे लोक आहेत ना, हे फुटीच्या उंबरठ्यावर आलेत. ज्या पद्धतीने इकडे तन्वीने ते सगळं धरून ठेवलंय, तिकडे राकेश रागराग करताना दिसतोय. आता हेच दोन पिलर आहेत काटा ग्रुपचे. आता तुला चांगली संधी आहे की हा काटा ग्रुप फोड. तर विशालचं एक चांगलं मत होतं इथे की का काटा ग्रुप फोडायचा, त्यांचा ग्रुप चांगला आहे, त्यांना त्यांचं ते खेळू द्या. का काटा ग्रुप तोडायचा आपण, असं विशालचं मत आहे. त्याला असं वाटतं की या भांडणात परत नको, त्यांना काय काशी करायची ते करू दे, मी आता यांच्यामध्ये जाणार नाही. पण राखीला म्हणजे राखीला आहे ना प्रत्येक ठिकाणी मुद्दे पाहिजे, प्रत्येक ठिकाणी दिसलं पाहिजे, काहीतरी घडलं पाहिजे, असं राखीचं नेहमीच सुरू असतं. आणि त्यासाठी ती राखी इथे उकसवताना दिसत होती. दुसरा दिवस आला. दुसऱ्या दिवशी इथे अनुश्री चांगली झोपली. अनुश्री म्हणजे तिची जेव्हा कॅप्टन्सी होती ना, तेव्हाच ती लवकर उठून डान्स वगैरे करायची. म्हणजे तेव्हाच ती लवकर उठली. नाहीतर जो कोणी कॅप्टन आहे ना, त्याने अनुश्रीला आवाज दिलेलाच आहे. त्या पद्धतीने इथे अनुश्री लेटपर्यंत झोपलेली आहे. त्यानंतर कॅप्टन तन्वी येतात आणि सांगतात, की "चला कोंबडा वाजलाय तुमच्यासाठी. तुम्ही 10 फेऱ्या मारायच्या आहेत." अनुश्री सांगते, की "मी का 10 फेऱ्या मारायच्या?" म्हणजे माझ्यासाठी एक वेगळा नियम आणि ही राखी झोपली होती. राखीसाठी वेगळा नियम. वाह रे वाह! असं चालणार नाही. तर इथे कॅप्टन तन्वीचं मत आहे, की "काय सांगायचं बाई तुला? राखी कशी वागते बिग बॉसच्या घरामध्ये माहीत आहे ना?" आणि मित्रांनो राखीने तर एक ठरवूनच ठेवलंय, की ही बाई कॅप्टन झाली तन्वी, की मी वाटच लावणार. म्हणजे गेल्या वेळी देखील तन्वीच्या नाकी नऊ आणले होते राखीने आणि यावेळी देखील तन्वीला नको नकोसं केलंय. तन्वीने हे सांगून देखील दाखवलंय, की माझी कॅप्टन्सी आली, की तुझ्या अंगामध्ये येते आणि त्या पद्धतीने राखी राखी आहे ना मुद्दामून हे सगळं करते. दिसण्यासाठी, फुटेजसाठी आणि साहजिकच तिला त्रास देण्यासाठी. तन्वीबाई इथे कॅप्टन तन्वी सांगताना दिसतात, की तुम्ही आता ठरवलेलंच आहे, की कॅप्टनची काहीच ठेवायची नाही. तर मी आता याच्यावरती बोलायचं काय? आणि ती थोडीशी रागात येते आणि जाऊ दे ज्या पद्धतीने तुम्ही वागता ना, मी आता ड्युटी चेंज करते. हा जो काही निर्णय तिने घेतला ना, हाच तिच्या अंगलट पुढे येणार आहे आणि राखीने तर दाखवूनच दिलं, की तुम्ही माझ्या विरुद्ध गेलात, तर मी काय करते, काय तमाशा करते, हे तुम्ही आता पुढे पहा आणि राखीने तेच केलं इथे. आता इथे या लोकांनी देखील कळ लावली अनुश्रीची, की हा कप कधीचाच पडलाय अनुश्रीकडे.
धुण्याची काम आहे, भांडी धुण्याचं काम आहे, ते तिने व्यवस्थित केलं नाही. तर अनुषा देखील राग करताना दिसत होते, की तुम्ही प्रत्येक वेळी चहा पिणार आणि माझ्या डोक्यावर आणून ठेवणार आणि मी हे साफ करायचं. प्रत्येक वेळी मी हेच करायचं का? असा अनुषेने देखील इथे मुद्दा काढलेला आहे. मित्रांनो, एकंदरीत असं पाहायला मिळतंय ना, आजच्या दिवशी तन्वीची तारेवरती कसरत होती. म्हणजे तन्वी आज ढोलकीच झालेली होती. काटा टीमवाल्यांचं ऐकायचं, यांचं ऐकायचंय. कॅप्टन झाले, त्यामुळे जास्त रागावू शकत नाही आणि हे काटावाले आहे ना, सतत काही ना काही सांगत राहायचे. हे असं झालं, याने असं केलं, त्याने तसं केलं आणि मग ते सगळं तिकडे येऊन बोलायचे आणि हे देखील आम्ही हे करणार नाही, असं म्हणून सांगताना दिसत होतं. तर एकंदरीत ढोलकीसारखं तिला हे सगळे वाजवताना दिसत होते. आता इकडे हे दुट्याच वाटून देत होती, की तुम्ही हे करायचं, तुम्ही ते करायचं. याच्यामध्ये ज्या पद्धतीने तन्वीने सांगितलं राखीला, की तुला आता नाश्ताच करायचा आहे, तू आता लंच करू नको. राखीने हे ऐकलं. राखीने ऐकलं, परंतु ती आपल्याच मनासारखं ती करणार होती आणि त्याच पद्धतीने तिने केलं. लंचला गेली ती. सगळं काही जेवण तिने बनवलं आणि ज्या पद्धतीने तिने तो फ्रीज उघडला आणि जे काही तो आटा 10 दिवसापूर्वीचा असं ती सांगत होती. त्यानंतर काहीतरी भाजी तिने काढली आणि बरीच भांडी फ्रीजमधनं तिने काढून ठेवली घासण्यासाठी आणि ही जेवणासाठी पण वेगवेगळी भांडी तिने काढली आणि बराच भांड्यांचा पसारा तिने तो ठेवला आणि हा जो पसारा आहे, हा तिने मुद्दाम ठेवला. हे देखील ती बोलताना दिसत होती. ही सगळी भांडी काढून ती जाऊन झोपली. आता ही भांडी कोणासाठी होती? तर दीपालीसाठी. दीपालीची दुटी भांडी घासायची आहे. पण आता तन्वी जाऊन सांगते, की "बाई हे तू सगळं काढलंयस, त्यामुळे आता तुलाच करावं लागेल." राखी बोलते, की "ही माझी दुटी नाही. मी का करावी? मी माझं लंचचं काम होतं ते मी केलं." पण आता ती सांगते तन्वी, की "तुला लंचची दुटी मी कॅप्टन म्हणून दिलीच नव्हती." राखी सांगते, की "तू कोण मला सांगणार आहे? मीच स्वतःची कॅप्टन आहे आणि मीच ठरवलं, की मला ते करायचं आहे. तू मला शिकवायचं नाही." आणि यानंतर ती सांगते, की "नाही काय मला बिग बॉसने डॉक्टरने इंजेक्शन देखील दिलं आणि मला आता माझा पाय दुखतोय. त्यामुळे सांगितले, की जास्त बोलायचं नाही, जास्त चालायचं नाही, जास्त काही करायचं नाही. त्यामुळे आता मी झोपणार आहे." इथे तो सागर मध्येच येऊन फुटफुट करत होता. सागरला एक कळत नाही कुठल्या मुद्द्यात बोलायचं, कुठे काय करायचं. त्यानंतर मग तो परत एकदम शांत झाला आणि मित्रांनो, ज्या पद्धतीने राखी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती आणि ती एक रेसिपी जी काही सांगत होती ना, मग पातेलं घ्यायचं, त्याच्यामध्ये तेल टाकायचं, मग मोहरी टाकायची, जिरा टाकायची, असा तडका द्यायचा. या लोकांना वाटलं की राखी काहीतरी सांगते, तर हे राखीचं फार इंटरेस्टिंग होते. आता एवढी भांडी राखीने काढून ठेवली, त्यामुळे कोणी घासणार नाही, हे जवळपास स्पष्ट झालं. तन्वी सगळ्यांना येऊन सांगते, की "चला आता राखी करणार नाही, आपण मिळून हे सगळं घासूया." का आपण मिळून घासूया? सागरनं देखील हाच मुद्दा काढला, की आपण का घासायचं? अनुश्री सांगते, की आमचा तिथला काहीच संबंध नाही. आम्ही बाथरूम आणि बाकीचं दिलंय. सागर सांगतो, की मला बाकीचं झाडायचं आणि ते दिलंय. आम्ही का त्याच्यात यायचं? ज्याची दुटी आहे त्यांना तुम्ही सांगा ना. आणि तन्वी देखील ज्याची दुटी आहे त्याला अजिबात सांगताना दिसत नाही. अरे इथे दीपाली सय्यदची दुटी आहे, तिला सांगा. ती तर एका शब्दाने पण बोलत नाही. ही स्वतः कॅप्टन बनून म्हणजे कालपर्यंत ही सांगते, की मी काहीच कामं करणार नाही. तन्वी बोलते आणि आज दुटी आहे दीपालीची. दीपालीला निदान सांग तरी, की "ताई तू कर, मी तुला मदतीला येते." म्हणजे हिचा देखील डबल ढोलकीचा स्टँड पाहायला मिळतो. म्हणजे आपल्याच ग्रुपबद्दल, आपल्याच ग्रुपच्या विरुद्ध जायचं नाही, असं एकंदरीत ठरवलंय. म्हणजे अजूनपर्यंत तरी मला रितेश देशमुख कोणीही काही सांगो, आम्ही अजूनपर्यंत ग्रुप करूनच खेळणार. असं एकंदरीत या लोकांचा गेम आहे. अ, आता बरेच जण सांगतात, की राखीचं चूक आहे, राखीचं बरोबर आहे. राखीने ते एवढं करायला नको होतं. खरं तर राखी हे सगळं दिसण्यासाठी करते आणि राखीचा गेम तुम्हाला मित्रांनो माहीत आहे. हे जर केलं नाही तर बघणार कोण लोकं? असं म्हणून राखी हे सगळं करताना दिसते आणि त्यानंतर तो ड्रामा पाहायला मिळाला. आता आरबी सांगतो, की "मी देखील या दुटीमध्ये आहे. मी हे करणारच नाही. ही सगळी भांडी आहेत ती स्टोअर रूममध्ये मी जाऊन ठेवणार." अनुश्रीने काय केलं? ती सगळी भांडी घेतली आणि राखीच्या बेडसमोर आणून ठेवली. राखीने मग काय केलं? "ही जी भांडी आहेत ती माझ्या इथे नको, मध्ये ठेवा. जर तुम्हाला बेडरूममध्ये आणून ठेवायचं तर मध्ये ठेवा." आता कॅप्टन तन्वी, तिला काय ते व्यवस्थित हँडल करता येत नाही. मग तिने बाईने सरकवत आणलं आणि विशालने मदत करून ते पुढे नेऊन ठेवलं. खरं तर म्हणजे काय आहे ना, ही जी राखी सावंत आहे ना,
विशालचं बोलणं बरोबर आहे की तुला राखी सावंतला हँडल करता येत नाही. मित्रांनो, राखी सावंत ही अशी बिग बॉसच्या घरातील कंटेस्टंट आहे की तिची गोड बोलून खोड मोडायला पाहिजे. तुम्ही तिच्यावरती राग रुसवे जाऊन करू शकत नाही. एवढी तर टॅक तन्वी एवढी हुशार आहे. नंतर कशी गोडी गुलाबीने बोलायला गेले, तर तसं तन्वीने आधीपासूनच करायला पाहिजे. राखीला हँडल करायचं असेल ना, तर तिच्याशी गोडी गुलाबीने वागून सगळं करायचं. गेल्या वेळी पण बघा, तन्वी सतत राग-राग करायची, राखीच्या विरुद्ध जायची. मग मी असंच करणार, मी तसंच करणार. आत्ता तुझ्याकडे कॅप्टन्सी आली ना, की तुला कामं करून घ्यायची आहेत. तू डायरेक्ट सांगणार की नाही आता मी सांगणार तसं. तुम्ही शिक्षा घ्यायची तर घ्यायचीच. मी सांगणार तसं दुट्या चेंज करायच्या म्हणजे करायच्या. असं नाही हे लोकं ऐकणार तुझं लगेच. राखीला तसं हँडल करता आलं नाही. मी त्या विशालच्या मताशी सहमत आहे. आता अनुश्री इथे आहे. ती सांगते की आम्ही हे दुटी करणार नाही. का म्हणून आम्ही राखीची दुटीच किंवा हे जे भांडे घासायचे दुट्या त्या आम्ही का करायच्या? आम्ही आमची कामं करतोय की प्रामाणिकपणे. यावरती तन्वीचं एक स्टेटमेंट होतं, की तुम्हाला ही जी कामं आहेत भांडी घासायची नाही, ह्या ज्या दुट्या आहेत, ह्या राखीने सांगितल्या ना, की तुम्ही तिकडे सांगा की मला हे करायचं नाही. यावरती अनुश्री सांगते, की आम्ही का तिचं ऐकायचं? तिने आम्हाला मगाशी पण येऊन सांगितलं आर्वीचं, की आर्वीला या शोमध्ये थांबायचं नाही आणि बरंच काही सांगितलं. परंतु आम्ही ते मनावर घेतलं नाही. राखीचं किती मनावर घ्यायचं हे सुद्धा कळायला पाहिजे. मित्रांनो, या लोकांनी म्हणजे सागर आणि अनुश्रीने राकेशचा मुद्दा काढला. आर्वीला कळालं आणि त्यानंतर आर्वीने थेट जाऊन राखीला विचारलं, की "का माझा तू हा मुद्दा काढलास? मी असं काही बोललोच नव्हतं." अरे तुम्ही राखीच्या हातात आयतं कोलीत देता, मग राखी थांबणार आहे काय तिथे? राखी त्याचा इश्यू करणारच आहे आणि स्पष्ट आहे, की तू हे सगळं बोललेलास. परंतु राकेश इथे डिनाय करतो, की नाही असं काही मी बोललोच नाही. माईक बिक काढून आला, नाही मला आता खेळायचंच नाहीये. मग बिग बॉस मला कन्फेक्शन रूममध्ये बोला, हे काही पण बोलते. त्यानंतर त्याने खूप मोठा इश्यू केला. राखी इथे सांगण्याचा प्रयत्न करत होते, की "बाबा तू सांगितलंस, तू स्पष्ट बोललास, की मला या शोमध्ये यायचं नव्हतं, या रिएलिटी शो करायचा नव्हता. मला या लोकांनी जबरदस्ती आणलं." हे शब्द तुझे होते. तरी आज सांगतो फुटेज दाखवा, अमुक झालं, तमुक झालं. त्यानंतर ही काटा टीम. काटा टीमला एक मानावं पाहिजे. काटा टीम अख्खीच्या अख्खी राकेशच्या बाजूने उभी होती. हा बोललाच नसेल, हे कुकुलं बाळ आहे का? तो एवढा समजूतदार नाही का? बरंच काय. परंतु नेमकं काय घडलं? हे या लोकांना माहीतच नव्हतं. राकेश इकडे बोलतो, की "तू बिनडोक आहेस, मूर्ख आहेस." राखी बोलतो, "मी नाही मूर्ख, तू मूर्ख. तू बिनडोक आहेस आणि तू मला सांगतोस? तू मला बोलतोस, राखी सावंतला बोलतोस. अरे तुझा काय बिग बॉसच्या घरामध्ये गेम आहे? तू त्या पोरींच्या बायकांच्या मागे खेळतोस तू. त्यांना हतियार म्हणून वापरतोस." बापरे! म्हणजे अक्षरशः शेवटची तलवारच राखीने काढली आणि या दोघांमध्ये प्रचंड भांडण पाहायला मिळालं. जबरदस्त भांडण पाहायला मिळालं. खरं तर आर्वी हे बोलला होता. तरी तो डिनाय करत होता म्हणजे हे खरंच शॉकिंग आहे, असं सांगायला हरकत नाही. राखी ही राखी मित्रांनो कोणाची नाहीये. मस्तपैकी गोड-गोड बोलायची आणि त्याचीच मागून ठासायची. असा राखीचा एकंदरीत गेम बिग बॉसच्या घरामध्ये पाहायला मिळतो. इकडे राकेशचा गेम थोडासा एक्सपोज करण्याचा राखीने प्रयत्न केला. त्यानंतर तन्वीचा देखील गेम थोडासा एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला. हीच तन्वी आहे. टाटा ग्रुपवाले तुम्ही ऐकताय ना, हीच तन्वी आहे, जी तुमच्याबरोबर गोड-गोड बोलते आणि विशालला सांगते, की आपण दोघे स्टेजवरती असणार. मी जेव्हा ट्रॉफी घेणार ना, तेव्हा तू माझ्या बाजूला, रितेश भाऊंच्या बाजूला तू असणार आहेस. आता हे देखील तन्वी बोलली होती. पण तन्वीला कळते, की चला आपली पोल इथे राखी खोलते. त्यामुळे चला आपण बाहेर पडायला पाहिजे. आता इथे तन्वी ही विशालला बोलताना दिसत होती. "काय रे मी असं काही बोलले का? काय पण ही बोलते?" विशाल पण बोलतो, की "मी आता यावर काय बोलू?" विशालला पण माहिती आहे, की हे सगळं झालेलं आहे आणि मित्रांनो हे राखी समोरच झाले. राखी त्याला साक्षीदार आहे त्या सगळ्या गोष्टीला. आता तन्वीने बघितलंय, की आता इथे काही थांबून फायदा नाही. तर मी लगेच पाठीमागच्या दाराने पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसत होती आणि जाता-जाता बोलली, की "माझा काटा ग्रुप कितीही फोडण्याचा प्रयत्न केलास तरी तो फुटणार नाही." तर एकंदरीत तन्वीचा देखील गेम इथे एक्सपोज करण्याचा प्रयत्न केला आणि इथे राखी सांगत होती दीपालीला, की "तुला नॉमिनेट करायला पाहिजेत होतं. नुसती इकडून-तिकडून फिरत असते. सेफ झालीस ना, तुला नॉमिनेट करायला पाहिजे होतं." या लोकांनी करायला पाहिजे होतं. म्हणजे बघा,
सागरने देखील आरबीला नॉमिनेट केलं, रेवाला नॉमिनेट केलं. अनुश्रीकडे संधी होती. अनुश्रीने काय म्हणून राखीला नॉमिनेट केलं? अरे तुम्ही थोडंसं वीक कंटेस्टंटला नॉमिनेट करा ना. अनुश्रीचं खरं तर चुकलं. एक स्ट्रॉंग कंटेस्टंट ती बिग बॉसच्या घरातील आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही निर्णय घेतला. आणि मित्रांनो, ज्या पद्धतीने आता दीपाली सैद ही थेट 13व्या आठवड्यात पोहोचली किंवा तिला पोहोचवलं. म्हणजे एकंदरीत तुम्ही बघा, की गेल्या वेळेची जी काही नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली त्याच्यामध्ये ज्या सदस्याला एक जरी वोट मिळालं नॉमिनेशनमध्ये, त्या सदस्याला देखील बिग बॉसने नॉमिनेट केलं. जे दीपालीला एकच वोट मिळालं होतं, ते म्हणजे विशालचं, आणि तिला बिग बॉसने सेव्ह केलं. आता ज्या पद्धतीने ती या आठवड्यात म्हणजे सेफ आहे, तर साहजिकच ती थेट फिनालेमध्ये तुम्हाला टॉप 5 मध्ये पाहायला मिळू शकते. हे शब्द आहेत माझे. त्यानंतर आता बिग बॉसने इथे 25 लाख रुपयाची प्राइज मनी अनाउन्समेंट केली आणि हे तुम्हाला अशीच सहजासहजी मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला टास्क खेळावा लागणार आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये तो टास्क पाहायला मिळणार आहे आणि बहुतेक उद्याच्या दिवशी बरीचशी रक्कम या प्राइज मनीमधून कमी होणार आहे, कारण जो काही टास्क दिलाय तो टास्क या सदस्यांना पूर्ण करता आलेला नाही. आता या सदस्यांनी बरीच स्वप्न देखील बघितली की ही प्राइज मनी घेऊन आम्ही काय काय करू. प्रत्येक जण आपली स्वप्न सांगत होते. लंडनला फिरणार, इकडे जाणार, तिकडे जाणार. इथे सागर सांगताना दिसत होता की माझ्या बायकोचे दागिने वगैरे सोडवायचे आहेत. तर इकडे राखी सावंतचं वेगळंच, मला 15 लाख द्या बीबी आणि तुम्ही बाकीचे 10 लाख ठेवा. तर असा ड्रामा आपल्याला नंतर पाहायला मिळाला. तर मित्रांनो, आजच्या दिवसाअंतर्गत नॉमिनेशन टास्क पार पडला आणि या नॉमिनेशन टास्क अंतर्गत दीपाली सय्यद सेफ झाली आणि कॅप्टन असलेली तन्वी सेफ झाली. बाकी सगळे सदस्य हे इथे इथे नॉमिनेट झालेले आहेत. यापैकी आता रेवाला कळून चुकले की आपला आता नंबर लागणार आहे. त्यामुळे रेवा आता थोडीशी शॉक झाली. तिने सागरशी जाऊन माफी देखील मागितली. प्रत्येक वेळी जाऊन माफी मागायची, बोलायचं आणि आम्हाला करायचं तेच आम्ही करतो, असा एकंदरीत गेम पाहायला मिळाला. मित्रांनो, आज राकेश आणि राखीमध्ये जे काही भांडण झालं त्याच्यामध्ये सरळ सरळ आरबीने सांगितलं होतं की मला बिग बॉसच्या घरामध्ये थांबायचं नव्हतं, मला हा शो करायचा नव्हता. तर हाच मुद्दा राखीने काढला. याचा एवढा इश्यू करायची खरं तर काहीच गरज नव्हती. आणि जे काही जेवणावरनं आज राखीने जो काही ड्रामा केला, खरं तर राखी राखी आहे. आणि मी इथे स्पष्ट सांगतो की राखीला ना व्यवस्थित तन्वीला हँडल करता येत नाही. गोडी गुलाबीने तिची खोड बोलून तिच्याकडनं कामं करून घ्या, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि दुसरं म्हणजे कॅप्टन्सी सॉरी नॉमिनेशन टास्कमध्ये जे काही विषयाला घेऊन तन्वीने आपलं मत मांडलं, तर याचा कुठेतरी आरबीला जबरदस्त राग आला आणि हा राग त्याचा अनावर झाला आणि उगाचच तो तन्वीला सांगताना दिसत होता की तू स्ट्रॉंग कंटेस्टंट बिग बॉसच्या घरातली आहेस आणि तू आता थोडीशी वीक पडली. वीक का पडली? तू मला साथ देत नाहीये, तू त्या विषयाला साथ देते, असं एकंदरीत राकेशचा गेम पाहायला मिळतो. तर मित्रांनो, एकूण 6 सदस्य हे या आठवड्यात घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट झालेत. यापैकी तुमचा सपोर्ट कोणाला असेल आणि कोण जाणार या आठवड्यात घराबाहेर असं तुम्हाला वाटतं, हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि इकडे राकेशने थेट बिग बॉस वरती आरोपच लावलेत की मला या शो मध्ये यायचं नव्हतं. बिग बॉसच्या मेकर्सने, बिग बॉसने मला जबरदस्ती बिग बॉसच्या शो मध्ये आणलं. आता याच्यावरती रितेश भाऊ काय बोलतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. विशाल सोबत या आठवड्यात राकेशची देखील चांगलीच कान उघडणी होणार आहे आणि हे जे काय आज किंवा काल बिग बॉसच्या घरामध्ये जे काही भांडण झालं ना, तो या भाऊच्या धक्क्यावरचा हिट लिस्टवरचा मुद्दा असणार आहे. आणि राकेश हे जे काही बोला की मला यायचंच नव्हतं आणि त्यानंतर हाच मुद्दा राखीने उपस्थित केला की बाबा तू बोलला होतास आणि त्या गोष्टीचा जो काही आरबीने इश्यू केला ना, खरं तर हे स्पष्ट आहे, सगळ्यांना दिसलंय. आणि हा फुटेज मागवतोय की मला फुटेज बघायचं आहे, फुटेज दाखवा. रितेश भाऊने थेट फुटेजच या भाऊच्या धक्क्यावरती दाखवायला पाहिजे, असं मला वाटतं. याबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, परत एकदा मी सांगतो की तन्वीकडनं खरंच अपेक्षा होती की काहीतरी तिचा एक वैयक्तिक गेम पाहायला मिळेल. ती रेवाला वगैरे किंवा दीपालीला ती करणार नाही. आजचा गेम पाहता दीपालीला जास्त ती टार्गेट करताना दिसत नाही. आज तिच्याकडे संधी होती, दीपालीकडे दुटी होती भांडी घासायची, ती बोलू शकत होती. पण ती का दीपालीला नडत नाही, भिडत नाही, कळत नाही. नॉमिनेशनमध्ये देखील संधी होती आपला एक वैयक्तिक गेम दाखवण्याची. काहीतरी वेगळं नक्कीच प्रेक्षकांना देखील पाहायला आवडलं असतं. आणि रितेश भाऊने पण सांगितलं होतं की असं काहीतरी निर्णय घ्या तुम्ही की वोटिंगमध्ये काहीतरी बदल होईल आणि काहीतरी इंटरेस्टिंग पाहायला मिळेल.
पण अपेक्षा भंग झाला असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण आपण तन्वीकडनं अपेक्षा करू शकतो, ती इंडिव्हिज्युअली गेम दाखवू शकते, पण ती देखील आता त्या काट्यामध्ये एवढी गुंतली ना, की ती काट्यातनं बाहेर पडण्याचा नक्कीच ती प्रयत्न करते. पण ते प्रयत्न कुठेतरी अयशस्वी होताना दिसतात. तिने थोडंसं फ्रंट फूटला येऊन खेळायला पाहिजे. आणि अनुश्री इथे बरोबर सांगताना दिसत होती, की ही जी लोकं आहेत ना, ही कॅप्टन पण होऊ शकत नाही तुझ्या बरोबरचे. कारण ते तुलाच कॅप्टन, तुलाच विजेता करण्यासाठी ते पुढे झालेले आहेत. त्यांचा असा वैयक्तिक गेम दिसत नाही. हे मात्र थोडंसं बरोबर वाटतंय मला, असं एकंदरीत दिसतंय. तर अनुश्रीच्या स्टेटमेंटबद्दल आणि हो, हे जे काही 6 सदस्य नॉमिनेट आहेत, यापैकी काय वाटतं तुम्हाला कोण जाऊ शकतो या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घराबाहेर? हे कमेंट्स करून नक्की सांगा.